माझी कशी फसगत झाली आहे आज हे तुम्हाला मी सांगणार आहे. काल मी ठरवलं की उद्या इडल्या बनवूया आणि त्याप्रमाणे मी सकाळी 1 वाटी उडदाची डाळ आणि 2 वाट्या राईस असं भिजत घातलं. रात्री 10 वाजता मी वाटलं आणि आज सकाळी बघते, म्हणजे आत्ता बघते मी, तर ते पाहिजे तसं फर्मेंट झालेलं नाही आहे. त्यामुळे मला कळेना की मी काय करू. मग मी विचार केला की आपण ChatGPTला विचारूया. तर ChatGPTने मला आणखीन 2-3 आयडियाज दिल्या. त्यांनी सांगितलं की वाटताना मीठ घालायचं नाही. ते मी घातलेलं आहे ऑलरेडी. थोडीशी 1 चमचा त्याच्यात साखर घालायची, म्हणजे ते चांगलं फर्मेंट होतं. तिसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की 10 मिनिटं अगोदर पोहे भिजत घालायचे आणि ते वाटताना घालायचे. ह्या गोष्टी केल्यानंतर ते जे ग्राइंड केलेलं वाटप आहे ते एखाद्या अशा ठिकाणी ठेवायचं जिथे ऊब लागेल. म्हणजे ओट्यावर ठेवू नका, एकतर कपाटात ठेवा किंवा मग अशा ठिकाणी ठेवा जिथे थंडी कमी असेल. तर मी ओट्यावर ठेवलेलं ग्रॅनाइट प्लॅटफॉर्मवर. तर ते वन ऑफ द रिझन असू शकतं माझं बॅटर तेवढं चांगलं फर्मेंट झालेलं नाही आहे. पण आता मी काय करू असं मी विचारलं, कारण आता तर ते सगळं होऊन गेलं आहे. तर मला ChatGPTने सांगितलं की टॉवेलनी त्याला गुंडाळा आणि कपाटाच्या आत ठेवा. तर मी आता ठेवलेलं आहे आणि 2 तासांनी मी विचार करते, साधारण 10 वाजता मी इडल्या बनवणार आहे आणि मग मला कळेल की माझी इडली किती सॉफ्ट होते आणि मी खाऊ शकते की नाही. कारण मला खूप क्रेविंग झालं आहे इडली खाण्याचं. इडली, सांबार आणि चटणी, मस्त सॅटर्डेचा मेनू, ब्रेकफास्ट मेनू.